नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने डाळ तांदूळ भिजवून ढोकळा कसा बनवायचा, अगदी पातळ लेयरचा ढोकळा आहे, घरगुती पद्धतीने बनवलेला आहे। चला तर मग बघूया अगदी मऊ लुसलुशीत ढोकळा। सर्वात आधी आपण इथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा चमच एवढा मेथी दाणे घेतलेले आहेत। हे आपण स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ अगदी छान भिजलेले आहेत। आता हे भिजलेले डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। बारीक आणि मऊ दळून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। वाटून झालेलं पीठ मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं आणि रात्रभर साधारण 8 ते 10 तास मी आंबवण्यासाठी ठेवलं। सकाळी उठून पाहिलं तर अगदी मस्त फुगलेलं आणि अगदी मस्त अशी जाळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। एका बाउलमध्ये आपण 2 चमचे साखर, चवीपुरता मीठ आणि हळद टाकून थोडं अर्धा कप एवढं पाणी टाकून साखर विरघळून घ्यायची। नंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। तयार केलेलं बॅटर आपण टाकायचं आहे। मी इथं अर्धा बॅटर टाकलेला आहे। हा बॅटर आपण एका दिशेने फिरवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इकडे आपण खमंग पात्राला तेल लावलेलं होतं। तेल लावलेल्या पात्रामध्ये आपण हे बॅटर टाकून द्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं वाफ घेऊन शिजवून घ्यायचं। परफेक्ट असा ढोकळा 15 मिनिटात शिजला। मस्तपैकी आपण फोडणी देऊन घेऊ। मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या थोडं पाणी टाकून उकळी काढून घ्यायची। इकडे फोडणीला उकळी येईपर्यंत आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत। त्यात आपण गरमागरम अशी फोडणी टाकणार आहेत। भरपूर अशी कोथिंबीर टाकून सर्व करायला घ्यायचं। पाहू शकता इतके मऊ झालेले आहेत हे ढोकळे। तुम्हाला जर हे ढोकळे आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी।